मित्रांनो, डी-फार्म पूर्ण झाल्यानंतर PCI मार्फत जी एक्झिट एक्झाम घेतली जाणार आहे, जी की NBEMS नॅशनल बोर्ड ऑफ मेडिकल एक्झामिनेशन ही एक्झाम कंडक्ट करते आणि त्यांनी जी फी ठेवलेली आहे एक्झामची खूप भरमसाठ आहे. 5,900 रुपये फी, ज्यामध्ये 5,000 रुपये फी आणि 900 रुपये GST अशी टोटल 5,900 फी आहे. या फी संदर्भात आपण वारंवार NBEMSला मेल केलेले होते. वेगवेगळ्या संस्था आहेत, अनेक जणांनी कलेक्टरला लेटर दिलेला आहे की फी कमी व्हावी म्हणून. तर या संदर्भात NBEMS कडून एक स्पष्टीकरण दिलेलं आहे. ते काय म्हणतात की ज्या इतर एक्झाम आहेत जसं की GPAT, त्यांचा एकच पेपर होता, एका शिफ्टमध्ये पेपर होत होता. मात्र या ठिकाणी एक्झिट एक्झाम आहे ती खूप साऱ्या शिफ्टमध्ये होणार आहे, 3-3 पेपर असणार आहेत, त्यामुळे एवढा खर्च होतो आहे. मला यांना एक प्रश्न विचारायचा आहे. अगोदर तुम्ही तुमच्यात म्युच्युअली ठरवा. PCIने सुरुवातीला सांगितलेलं 3 पेपर होतील, नंतर म्हटले एकच पेपर होईल आणि आत्ता ऐन टायमाला शेवटच्या 2 महिने आधी किंवा 2 महिने पण नाही, 1 महिनाभर आधी तुम्ही सांगताय की 3च पेपर होणार आहेत. राहिला प्रश्न NBEMS नॅशनल बोर्ड ऑफ मेडिकल एक्झामिनेशन, अर्थात गव्हर्नमेंटची तुम्ही एजन्सी आहात, अथॉरिटी आहात. मला सांगा एवढी फी कशी काय आवश्यकता आहे? या ठिकाणी ज्या खाजगी संस्था आहेत जसं की TCS असेल, IBPS असेल, हे एका एक्झामसाठी हार्डली 900 रुपये घेतात, एका पेपरसाठी 900. मग तसं जरी म्हटलं तर 9-27 2,700, 2,000पेक्षा सुद्धा जास्त नसायला हवी जर 3 पेपर असतील तर. आणि मुळात आमचं म्हणणंच हे आहे विद्यार्थ्यांच्या वतीनं की 3 पेपर घेऊच नका, एकच पेपर घ्या. 3 पेपर 3 दिवस विद्यार्थी राहणार कुठे? एक्झामचं सेंटर पण तुमच्याकडे जास्त नाहीत. मग NBEMSला का दिली? ऐवजी TCS IBPS सारख्या संस्थांना दिली असती तर प्रत्येक जिल्ह्यात ॲटलिस्ट एक्झामचं सेंटर आहे. तुमच्याकडे महाराष्ट्रात 36 जिल्हे आहेत, तुमच्याकडे 36 सेंटर नाही आहेत, हार्डली 20-22 सेंटर आहेत तुमचे. मग तुम्ही एवढ्या विद्यार्थ्यांची व्यवस्था कशी करणार? विद्यार्थ्याला सेंटर दूर चालत तर तो विद्यार्थी एक्झाम कशी देणार? विद्यार्थ्यांचे हे जे प्रश्न आहेत त्यावरती विचार करा ना तुम्ही स्पष्टीकरण काय देताय की फी जास्त आहे, तर त्याचं कारण देताय की फी एवढी का ठेवली आहे म्हणून. आणि जर खाजगी संस्था, प्रायव्हेटवाले तुमच्यापेक्षा जास्त चांगल्या फॅसिलिटी देतात एक्झामच्या वेळेस, त्यांनी देखील एवढी जास्त फी ठेवलेली नाही आणि तुम्ही एवढी फी सांगता की कारण काय, तर 3 पेपर आहेत म्हणून. मुळात आम्हाला 3 पेपर नको आहेत, एकच पेपर झाला पाहिजे. दुसरी गोष्ट, या ठिकाणी फी एवढी 5,900 नकोच आहे. फी जास्तीत जास्त 1,000 रुपये किंवा 2,000 रुपये, त्याच्यापेक्षा जास्त आम्हाला फी नको आहे. TCS IBPSला एका पेपरला 900 घेतात आणि तुम्ही सांगताय की एवढी फी का ठेवली, तर 3 पेपर आहेत म्हणून. तर याला काही अर्थ नाही आहे. तर विद्यार्थ्यांनी आता एकच गोष्ट करा, जे काही अखिल भारतीय विद्यार्थी परिषद असेल, शिवसेना, मनसे यासारख्या राजकीय पक्षांच्या ज्या संघटना आहेत त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करा आणि त्यांना थोडंसं या संदर्भात पुढची दिशा कशी करता येईल, म्हणजे कोर्टामध्ये जाण्यासंदर्भात असेल तर त्यांचा सल्ला घेतला पाहिजे. त्यांच्याकडे लॉयरची टीम असते आणि ते थोडं जास्त हेल्पफुल राहील. आता कोर्टात जाण्याशिवाय पर्यायी नाही आहे. हे ऐकायलाच तयार नसतील तर या ठिकाणी आपल्याला काहीतरी ॲक्शन घ्यावी लागेल. ठीक आहे. तर तुम्ही जे विद्यार्थी लीडर चांगले आहेत, लीडर्ससोबत ओळख आहे, राजकीय पक्षांशी संबंधित असतील, तर त्यांनी थोडंसं एकत्रित येऊन या ठिकाणी काहीतरी करायला प्रयत्न करा. बाकी जे काही ईमेल पाठवलेले होते त्यावरती त्यांचं स्पष्टीकरण आले, फी जास्त काय तर जास्त पेपर आहेत आणि त्यांनी GPAT-सोबत कम्पेअर केले. मुळात GPATची सुद्धा फी तुम्ही जास्त ठेवलेली होती. तर ठीक आहे, राजकीय पक्षांची ओळख असेल तर त्यांचा आपण सल्ला घेऊया आणि त्यांच्या वतीनं कोर्टात जायचा प्रयत्न करूया. बाकी ही माहिती आवडली असेल व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचवा, जेणेकरून समजेल की काय चूक आहे. गव्हर्नमेंट आणि GST, शिक्षणावरती तुम्ही GST 900 रुपये लावताय, काय अर्थ काय आहे या गोष्टीला? काय बोलावं हे सुचत नाही आहे. ॲटलिस्ट तुम्ही विद्यार्थ्यांनी हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि तुमचे जे कोणी जवळचे आमदार, खासदार असतील, जिल्हाधिकारी असतील, त्यांच्यापर्यंत जास्तीत जास्त पोहोचा. एक्झाम फॉर्म भरण्यासाठी डेट वाढली पाहिजे, एक्झामचे सेंटर वाढले पाहिजे, 3 ऐवजी एकच पेपर झाला पाहिजे आणि फी 1,000 ते 2,000पेक्षा जास्त फी आम्हाला नकोच आहे. या मुद्द्यावर तुम्ही ठाम राहा. ठीक आहे, थँक्यू.